हे महादेव, 7:30 सुरू झाली आहे. कैलास पर्वताच्या त्या धवल शिखरावर जिथे साक्षात मृत्युंजयाचा वास आहे, तिथे आज एक विलक्षण थरार निर्माण झाला होता. ज्यांच्या नुसत्या भ्रुकुटीने त्रिभुवन थरथरते, त्या त्रिनेत्रधारी शंकरासमोर आज सूर्यपुत्र शनिदेव उभे होते. शनिदेवांच्या नजरेत भीती नव्हती, तर आपल्या कर्तव्याचा अटळ अभिमान होता. त्यांनी महादेवालाच आव्हान दिले होते की उद्या माझी वक्रदृष्टी तुमच्यावर पडणारच. देव आणि दानवांना थरकाप उडवायला लावणारी ही 7:30 चक्क देवांच्या देवावर कशी काय येणार, हा प्रश्न ऐकून नंदीचे पाय डगमगू लागले आणि निसर्गाचे चक्र क्षणभर थांबले. या अद्भुत कथेचा उलगडा आज आपण करणार आहोत. ही भक्तीचा आणि न्यायाचा संगम असणारी कथा तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल. म्हणूनच या कथेला आत्ताच लाईक करा आणि आपल्या धार्मिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच रसाळ कथा आपल्याला भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडत राहतात. तर श्रोत्यांनो, कैलास पर्वताच्या त्या अथांग आणि शांत वातावरणात सूर्योदयाची पहिली किरणे पसरण्यापूर्वीच महादेवांच्या मनात एक वेगळीच लीला खेळत होती. शनिदेवांच्या त्या शब्दांचा अर्थ त्यांना पूर्णपणे ठाऊक होता. तरीही एक मर्यादा पाळणारा महादेव म्हणून त्यांनी आपल्या 7:30चा हा काळ कसा व्यतीत करायचा याचे नियोजन केले. त्यांनी नंदीला बोलावून शांत स्वरात आज्ञा केली की आज आपण कैलासावर राहणार नाही. नंदीने गोंधळलेल्या नजरेने महादेवांकडे पाहिले, पण प्रश्नाचे उत्तर विचारण्याचे धाडस त्याला झाले नाही. महादेवांनी साध्या वेशात एका तपस्वी साधूचे रूप धारण केले आणि ते कैलासावरून खाली उतरले. त्यांच्या अंगावर केवळ एक व्याघ्रचर्म होते आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. ते हिमालयाच्या त्या दुर्गम भागात निघाले, जिथे माणसाची पावले पडणे दुर्मिळ होते. शनिदेव मात्र आपल्या रथावर आरूढ होऊन साक्षात सूर्योदयाच्या दिशेने निघाले होते. त्यांना माहीत होते की न्याय हा कोणासाठीही थांबत नाही. महादेवांनी आपली पावले अशा वाटेने वळवली जिथे केवळ खडक आणि बर्फाची रांग होती. त्यांना कोणालाही त्रास द्यायचा नव्हता किंवा आपल्या प्रभावाने निसर्गाचे नियम मोडून शनिदेवांना फसवण्याचा हेतू नव्हता. केवळ कर्माचे चक्र कसे फिरते हे जगाला दाखवायचे होते. सूर्य वर आला तसा शनिदेवांचा प्रभाव पृथ्वीवर जाणवू लागला. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि जंगलात अनाकलनीय शांतता पसरली. महादेवांनी चालताना वाटेत एका जुन्या पाझरलेल्या नदीच्या काठी विश्रांती घेण्याचे ठरवले. तिथे एक लहानसा आश्रम होता, जो कित्येक वर्षांपासून रिकामा होता. त्यांनी त्या झोपडीत प्रवेश केला आणि डोळे मिटून ध्यानात बसले. बाहेरच्या जगात शनिदेवांनी आपली दृष्टी सगळीकडे शोधायला सुरुवात केली होती. त्यांना माहीत होते की महादेव नक्कीच काहीतरी मार्ग शोधतील, पण कर्माचा न्याय हा महादेवांच्याही पलीकडे आहे. शनिदेवाने जेव्हा पृथ्वीवर आपली वक्रदृष्टी टाकले, तेव्हा त्यांना कैलासावर महादेव दिसले नाहीत. ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपली दिव्य दृष्टी वापरून विश्वाच्या कानाकोपऱ्यात शोध सुरू केला. महादेवांनी स्वतःला अशा अवस्थेत नेले होते की जिथे केवळ भक्तीचे अस्तित्व उरले होते. तिकडे शनिदेवांचा रथ वेगाने धावत होता आणि त्यांच्या आवाजाने डोंगर दऱ्या दुमदुमून जात होत्या. त्यांनी आपला मार्ग बदलला आणि ते त्या दिशेने वळले जिथे त्यांना थोडीशी चैतन्य शक्ती जाणवली. महादेवांना हे आधीच उमजले होते की शनिदेव नक्कीच इकडे येणार आहेत. म्हणून त्यांनी एक मातीचे मडके घेतले आणि त्यात गंगेचे पाणी भरून ते झोपडीच्या मध्यभागी ठेवले. त्यांनी स्वतःला एका सामान्य मानवाच्या रूपात इतके एकरूप केले होते की साक्षात यमराजही गोंधळले असते. वारे वाहत होते आणि झाडांची पाने गळून पडत होती, जणू निसर्गही या कर्माच्या खेळाचा साक्षीदार होण्यासाठी उत्सुक होता. महादेवांनी ध्यानात असतानाच आपल्या मनाची शक्ती वापरून त्या झोपडीभोवती एक संरक्षक कवच निर्माण केले, जेणेकरून शनिदेवांचा थेट प्रभाव त्यांना जाणवणार नाही. शनिदेव त्या झोपडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना एक अनाकलनीय शक्ती जाणवली, पण त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी आपला रथ बाहेरच थांबवला आणि ते खाली उतरले. त्यांच्या पावलांच्या आवाजाने त्या झोपडीचे दरवाजे वाजले. महादेवांनी डोळे उघडले नाहीत, ते तसेच शांतपणे बसून राहिले. शनिदेवाने आत प्रवेश केला आणि त्यांना दिसले की एक वृद्ध साधू तिथे बसला आहे. त्यांना संशय आला की हा साधू दुसरा कोणी नसून महादेवच आहेत. त्यांनी कठोर स्वरात विचारले की हे साधू महाराज, तुम्ही इकडे काय करत आहात आणि हा आश्रम कोणाचा आहे? महादेवांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले की मी एक भटकणारा यात्रेकरू आहे आणि मला हे ठिकाण शांत वाटले, म्हणून मी इथे आश्रयाला आलो आहे. शनिदेव हसले आणि म्हणाले की जगाला फसवणे सोपे आहे, पण कर्माच्या न्यायाला नाही. त्यांनी त्या साधूच्या सभोवतालचे वातावरण निहाळले आणि त्यांना जाणवले की ही साधी व्यक्ती नाही. त्यांनी पुन्हा प्रश्न केला की तुम्ही महादेव कुठे आहेत हे मला सांगू शकाल का, कारण आज त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरू झाला आहे.
महादेवांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले की महादेव तर सगळीकडे आहेत आणि कोणाच्याही आयुष्यात कठीण काळ आला तरी ते स्वतःच्या कर्मानेच येतो. शनिदेव तिथेच थांबले आणि त्यांनी आपल्या शक्तीने त्या झोपडीचा कोपरा तपासला. त्यांना महादेवांचा मागमूस लागत नव्हता, पण त्यांना खात्री होती की महादेव इथेच कुठेतरी आहेत. त्यांनी त्या साधूला पुन्हा प्रश्न केला की मला सांगा, जर तुम्ही खरंच साधू असाल तर मला सत्य सांगा. महादेवांनी शांतपणे मडक्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले की जे सत्य आहे ते या मडक्यात आहे. शनिदेवांनी जेव्हा त्या मडक्याकडे पाहिले तेव्हा त्यांना त्यात संपूर्ण विश्वाचे प्रतिबिंब दिसले आणि ते क्षणभर थक्क झाले. त्यांना कळून चुकले की महादेवांनी स्वतःला निसर्गाच्या एका लहानशा भागातही सामावून घेतले आहे. आता शनिदेव अधिकच आक्रमक झाले, कारण त्यांना कळले होते की महादेव त्यांना चकमा देत आहेत. त्यांनी आपला न्याय देण्याचा निश्चय केला आणि ते अधिक जवळ आले. महादेवांनी डोळे उघडले आणि शनिदेवांच्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत एक अथांग प्रेम आणि साथ होती. शनिदेव क्षणभर विचलित झाले, पण त्यांनी आपले काम थांबवले नाही. त्यांनी आपले हात उंचावले आणि कर्माच्या न्यायाची घोषणा केली. पूर्ण आसमतात एक मोठा गडगडाट झाला आणि त्या झोपडीच्या छतावर वीज कडाडली. शनिदेवांनी विचारले की हे महादेव, तुम्ही कर्मापासून का पळत आहात? महादेवांनी उत्तर दिले की मी पळत नाहीये, मी केवळ कर्माचे स्वरूप मांडत आहे. शनिदेवांनी हात जोडले, पण त्यांची दृष्टी हटली नाही. त्यांनी त्या साधूच्या शरीरावर आपली वक्रदृष्टी टाकली आणि एका क्षणात संपूर्ण परिस्थिती बदलली. महादेवांनी आपले मूळ रूप धारण केले आणि त्या झोपडीचा आकार मोठा झाला. शनिदेव चकित झाले आणि त्यांनी नतमस्तक होऊन म्हटले की आता माझा प्रभाव तुमच्यावर सुरू झाला आहे. महादेवांनी शांतपणे सांगितले की मी तयार आहे, पण तू हे लक्षात ठेव की न्याय हा कधीच एकतर्फी नसतो. त्यांनी शनिदेवाला सांगितले की तू मला एका पायावर उभे राहून तपश्चर्या करायला लावणार आहेस का? शनिदेवांनी मान हलवली आणि म्हटले की नियमाप्रमाणे तुम्हाला आता कष्ट सोसावे लागतील. महादेवांनी आपला एक पाय उचलला आणि ते त्या झोपडीतच एका पायावर उभे राहिले. शनिदेवांनी त्यांना पाहिले आणि एक मोठा श्वास घेतला. कर्माच्या 7.5चा हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. शनिदेवांनी महादेवांना सांगितले की हा काळ खूप खडतर असेल आणि तुम्हाला अनेक परीक्षा द्याव्या लागतील. महादेवांनी फक्त हसून संमती दिली. बाहेरील सृष्टी आता पूर्णपणे बदलली होती. आकाशाचा रंग काळा पडला होता आणि वारे जोरात वाहू लागले होते. महादेवांचे हे रूप पाहून शनिदेवही भारावून गेले होते. त्यांना कळून चुकले होते की देवाचा देव असलेला महादेव सुद्धा कर्माच्या नियमांना बांधील आहे. त्या झोपडीत आता केवळ एक साधू आणि शनिदेवच होते, पण बाहेरच्या जगात एक मोठा बदल घडून येत होता. महादेवांनी शक्ती संकुचित केली होती, जेणेकरून त्याचा त्रास जगाला होऊ नये. शनिदेवांनी आपली दृष्टी त्या झोपडीच्या भिंतींवर स्थिर केली आणि ते तिथेच बसले. आता कथेला एक वेगळेच वळण मिळणार होते. शनिदेवांच्या 7.5चा प्रभाव महादेवांवर कसा आणि किती पडला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. महादेवांनी आपली वजर पुन्हा बंद केली आणि ते पुन्हा ध्यानात मग्न झाले. शनिदेव मात्र आपली नजर हटवत नव्हते. त्यांनी महादेवांच्या सहनशीलतेची परीक्षा घ्यायचे ठरवले होते. ते उठले आणि त्यांनी त्या आश्रमाच्या आसपासची झाडे सुकवायला सुरुवात केली. पाण्याचे स्रोत आटले आणि जमिनीला भेगा पडू लागल्या. महादेवांनी काहीही हालचाल केली नाही. ते केवळ शांतपणे उभे होते. त्यांच्या या सहनशीलतेने शनिदेवांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांनी अधिक कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले. आता या कथेतील पुढचा प्रसंग काय असेल हे समजण्यासाठी आपण पुढील स्टेपची वाट पाहायची. ही कथा जसजशी पुढे जाईल तसतशी भक्ती आणि कर्माची गुंतागुंत वाढत जाणार आहे. तुम्ही या कथेचा भाग आहात आणि ही भक्तीची धारा अशीच वाहत राहणार आहे. शनिदेवांचे हे कठोर पाऊल महादेवांच्या आयुष्यात कोणते संकट आणणार आहे आणि महादेव त्या संकटाचा कसा सामना करणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही तयार असाल तर आपण पुढील प्रसंग उलगडायला घेऊया. या कथेच्या पुढील भागासाठी तुम्ही तितकेच उत्सुक असाल यात शंका नाही. कर्माचे हे महानाट्य आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. पुढील स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे शनिदेवांच्या 7.5ने महादेवांना एका अशा परिस्थितीत आणले जिथे त्यांचे देवत्व सुद्धा संकटात सापडले होते. हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा. हा प्रवास खूपच भावनिक आणि भक्तीने भरलेला असणार आहे. शनिदेवांचा न्याय आणि महादेवांची सहनशीलता यांचा हा सुंदर मिलाप आपल्या सर्वांना जीवनाचे एक मोठे सत्य शिकवणार आहे. हे सत्य काय आहे हे आपण कथेच्या ओघात हळूहळू उलगडणार आहोत. महादेवांची ही परीक्षा केवळ त्यांची नाही, तर ती प्रत्येक मानवासाठी एक बोध आहे की कर्म हे सर्वांना सारखेच लागू होते. आपण आता पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत, जिथे शनिदेवांनी आपली 7.5ची ताकद महादेवांच्या पायावर आणून ठेवली होती. महादेवांचा तो एक पाय आता पूर्ण विश्वाचा भार सोसत होता. शनिदेव आता अधिकच आक्रमक झाले होते आणि त्यांनी महादेवांच्या भोवती अग्नीची वलये निर्माण केली होती.
महादेवांनी मात्र आपले डोळे उघडले नाहीत. त्यांना कर्माची जाणीव होती आणि ते त्या कर्माला पूर्णपणे स्वीकारत होते. शनिदेवांना आता आश्चर्य वाटू लागले होते की इतके कष्ट सहन करूनही महादेव शांत कसे आहेत. त्यांनी विचारले की हे ईश्वरा, तुम्हाला काहीच वेदना होत नाही आहे का? महादेवांनी डोळे न उघडताच उत्तर दिले की वेदना तर शरीराला होतात, पण मी शरीराच्या पलीकडे आहे. शनिदेवांना ही गोष्ट समजली नाही. त्यांनी आपली शक्ती अधिक वाढवली. त्यांनी महादेवांच्या सभोवतालचे तापमान इतके वाढवले की दगडालाही तडा जाऊ लागला. पण महादेवांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही. ते अढळ होते, जणू कैलास पर्वताची स्थिरता त्यांच्यामध्ये आली होती. शनिदेवांना आता जाणू लागले होते की ते एका अशा शक्तीशी खेळत आहेत जिची सीमा कोणालाच माहीत नाही. त्यांनी आपल्या 7.5चा प्रभाव आता मानवी रूपावर नाही तर थेट महादेवांच्या शक्तीवर टाकायचे ठरवले. हे खूपच धाडसी पाऊल होते आणि यामुळे संपूर्ण विश्वात एक खळबळ माजली होती. सर्व देवदेवता आकाशातून हे सर्व पाहत होते आणि ते घाबरले होते. महादेवाने जर आपली शक्ती बाहेर काढली तर संपूर्ण विश्व नष्ट होऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी आपले सर्व दुःख आणि वेदना त्या लहानशा झोपडीतच साठवून ठेवल्या होत्या. शनिदेव आता त्या झोपडीच्या बाहेर येऊन उभे राहिले होते. त्यांना माहीत होते की आता काहीतरी मोठी घटना घडणार आहे. त्यांनी आपले हात जोडले आणि महादेवांना उद्देशून म्हणाले की मी माझी परीक्षा पूर्ण केली आहे. आता तुम्ही सांगा की माझे कर्म योग्य आहे का? महादेवांनी सावकाश आपले डोळे उघडले आणि शनिदेवांच्या डोळ्यात एक तेज चमकले. त्यांनी म्हटले की तुझं कर्म हे नियमाप्रमाणे आहे आणि मला त्याचा स्वीकार आहे. पण या कर्माच्या पलीकडे एक सत्य आहे, ते तुला आता समजेल. शनिदेवाने विचारले की ते सत्य काय आहे? महादेवांनी स्मितहास्य करत सांगितले की सत्य हे आहे की कर्म हे फळासाठी नसते तर ते कर्तव्य म्हणून केले पाहिजे. शनिदेवांना या वाक्याचा खरा अर्थ आता समजला होता. ते शांत झाले आणि त्यांनी महादेवांना नमस्कार केला. पण ही तर केवळ सुरुवात होती. 7.5चा काळ अजून संपला नव्हता. शनिदेवांच्या त्या कठोर परीक्षेनंतरही महादेवांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव तसाच कायम होता. जणू काही 7.5चा तो दाह त्यांच्यासाठी एक साधीशी ऊब होती. महादेवांनी मंद हास्य करत शनिदेवांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले की तू तुझे काम चोख बजावले आहेस. पण लक्षात ठेव शनी, 7.5 म्हणजे केवळ दुःख नाही तर ती मानवाच्या सुप्त शक्तींना जागे करण्याची एक संधी असते. शनिदेव हे ऐकून क्षणभर स्तब्ध झाले, कारण त्यांनी आजवर कोणालाही आपल्या प्रभावाबद्दल इतके स्पष्टपणे आणि शांतपणे बोलताना पाहिले नव्हते. महादेवांनी आपला तो एक पाय हळूच जमिनीवर ठेवला आणि संपूर्ण आश्रमाची भूमी एका दिव्य कंपनाने थरथरली. शनिदेव मागे सरकले, कारण त्यांना महादेवांच्या अस्तित्वातून एक प्रचंड ऊर्जा बाहेर पडताना जाणवत होती. महादेवांनी जमिनीवर असलेल्या मातीच्या मडक्याकडे हात केला आणि त्यातील पाणी अचानक चमकू लागले. त्या पाण्याने संपूर्ण झोपडीला एक दिव्य प्रकाश दिला, ज्यामुळे शनिदेवांना स्वतःची सावलीही स्पष्ट दिसू लागली. शनिदेवांना आता जाणवले की आपण ज्याला 7.5चा कोप समजत होतो ती प्रत्यक्षात महादेवांची एक अनुग्रह देणारी क्रिया होती. महादेवांनी पुन्हा आपले रूप बदलले आणि ते त्या वृद्ध साधूच्या रूपातून बाहेर येऊन आपल्या मूळ रूपात प्रकटले. त्यांच्या अंगावर सापांचे हार होते आणि चंद्राची कोर मस्तकावर चमकत होती. शनिदेवांनी लगेचच हात जोडले आणि नतमस्तक होऊन म्हटले की प्रभू, मला क्षमा करा. मी आपल्या या लीलेचे मर्म समजण्यात चूक केली. महादेवांनी त्यांना उठवले आणि सांगितले की कर्माचा न्याय कधीच चुकत नाही, मग तो माझ्यावर असो किंवा सामान्य मानवावर. या काळात तू मला जेवढा त्रास दिलास त्यापेक्षा जास्त तू जगाला एक धडा दिला आहेस की कर्मापासून कोणीही वाचू शकत नाही, अगदी महादेवही नाही. शनिदेवाने नम्रपणे विचारले की आता पुढे काय, कारण 7.5चा काळ अजून संपलेला नाही. महादेवांनी उत्तर दिले की आता तुझी खरी परीक्षा सुरू होते. तू आता पृथ्वीवर जा आणि तिथे बघ की कर्माचा खरा परिणाम कसा होतो. महादेवांनी शनिदेवांना 7.5चा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मानवी लोकात जाण्याची आज्ञा दिली. शनिदेव तिथून अंतर्धान पावले आणि महादेवांनी पुन्हा एकदा आपल्या ध्यानाची मुद्रा धारण केली. आता वातावरण बदलले होते. त्या आश्रमाच्या बाहेरचे जग आता अधिक सजग झाले होते. लोकांना अस्वस्थता जाणवू लागली होती, कारण शनीचा प्रभाव आता थेट मानवी मनावर पडू लागला होता. एकीकडे शनिदेव कर्माचा हिशोब करत होते आणि दुसरीकडे महादेव त्या कर्माच्या फळाला भक्तीने कसे बदलायचे याचा मार्ग दाखवत होते.
त्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता, ज्याच्यावर शनिदेवांच्या साडेसातीचा प्रभाव पडणार होता. महादेवांना हे ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी त्या शेतकऱ्याच्या स्वप्नात जाऊन त्याला भक्तीचा मार्ग दाखवला. तो शेतकरी सकाळी उठला तेव्हा त्याला एक वेगळीच उमेद जाणवत होती, पण त्याला माहीत नव्हते की आज त्याला कशा संकटांना सामोरे जावे लागणार आहे. शनिदेव त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी साडेसातीचा प्रभाव सुरू केला. त्या शेतकऱ्याचे शेत एका रात्रीत सुकले आणि त्याच्या घरातील धान्य संपले. तो शेतकरी अजिबात खचला नाही, उलट त्याने महादेवांचे नामस्मरण सुरू केले. शनिदेवाला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की इतके संकट येऊनही हा माणूस देवाचे नाव घेत आहे. त्यांनी पुन्हा एकदा महादेवांकडे पाहिले आणि विचारले की हे महादेव, याला इतके दुःख देऊनही हा तुम्हालाच का भसतोय? महादेवांनी उत्तर दिले की कारण त्याला माहीत आहे की दुःख हे तात्पुरते आहे आणि मी कायमस्वरूपी. शनिदेवाने आपली शक्ती वाढवली आणि त्या शेतकऱ्याला अधिक कठीण प्रसंगात ढकलले. त्याचे घर मोडले, नातेवाईकांनी साथ सोडली, पण शेतकऱ्याचे लक्ष फक्त आणि फक्त महादेवांच्या भक्तीत होते. शनिदेवांच्या मनात आता एक द्वंद्व निर्माण झाले होते. त्यांना वाटले की मी ज्याला त्रास देत आहे तो खरं तर माझ्या साडेसातीलाच हरवत आहे. शनिदेवाने त्या शेतकऱ्याच्या समोर प्रत्यक्ष प्रकट व्हायचे ठरवले. जेव्हा शनिदेव त्या शेतकऱ्यासमोर उभे राहिले तेव्हा तो शेतकरी त्यांना पाहून घाबरला नाही, तर त्याने त्यांना आदराने प्रणाम केला. शनिदेवाने विचारले की मी तुला इतके कष्ट दिले, तू मला का नमस्कार करत आहेस? शेतकऱ्याने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले की हे शनिदेवा, आपण तर केवळ कर्माचे फळ देत आहात. मी जे पेरले तेच मी आज लाणीत आहे. शनिदेव हे ऐकून भारावून गेले, कारण त्यांना मानवाकडून असा परिपक्व विचार कधीच ऐकायला मिळाला नव्हता. त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारले की तुला काय हवे आहे? मी तुला सर्व काही परत देऊ शकतो. शेतकऱ्याने हात जोडून सांगितले की मला काहीही नको, मला फक्त महादेवांच्या चरणी भक्ती हवी आहे. शनिदेवाने त्या शेतकऱ्याचे मस्तक आपल्या हाताने स्पर्शिले आणि त्यांनी महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन या सेवेचा स्वीकार केला. इकडे पृथ्वीवर तो शेतकरी, ज्याचे आयुष्य कर्माने पुन्हा एकदा पालटले होते, त्याने आपल्या गावात महादेवांचे आणि शनिदेवांचे एक छोटेसे मंदिर उभारले होते. त्या मंदिरात आता भाविक गर्दी करू लागले होते, कारण प्रत्येकाला कर्माच्या न्यायाचा आणि भक्तीच्या शक्तीचा साक्षात्कार झाला होता. गावातील लोक आता साडेसातीला घाबरत नव्हते, तर ते कर्माच्या त्या काळाला एक तपश्चर्या मानून आनंदात जगत होते. महादेवांच्या या लीलेने शनिदेवांना एक नवी ओळख दिली होती, जी जगाच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक होती. आता शनिदेव आकाशातून जेव्हा मानवांच्या कर्मावर दृष्टी टाकत, तेव्हा त्यांच्या नजरेत क्रूरता नव्हती, तर एक करुणा होती. ते आता त्या मानवांच्या कर्मात सुधारणा करण्याची संधी देत होते, जे खऱ्या भक्तीने आपल्या चुका मान्य करत होते. कैलासावर महादेवाने जेव्हा आपल्या तिसऱ्या डोळ्याने पृथ्वीवर पाहिले, तेव्हा त्यांना सगळीकडे भक्तीची एक सुंदर लाट पसरलेली दिसली. नंदीने विचारले की प्रभू, आज पृथ्वीवर एवढा आनंद का आहे आणि लोक शनिदेवांची पूजा इतक्या प्रेमाने का करत आहेत? महादेवांनी मंद हसत उत्तर दिले की हे नंदी, जेव्हा शनिदेवांना त्यांचे योग्य स्थान मिळाले आणि कर्माला भक्तीची जोड मिळाली, तेव्हा विश्वात संतुलन निर्माण झाले. आता कोणीही कर्माला दोष देत नाही, तर लोक आपल्या कर्माला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिदेव आता कैलासावरून आपल्या रथावर आरूढ होऊन निघाले आणि त्यांनी विश्वाच्या कानाकोपऱ्यात जाऊन भक्तांना दर्शन देण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनातील भीती घालवण्याचे वचन पूर्ण केले होते, कारण त्यांनी स्वतः महादेवांची साडेसाती अनुभवली होती. कर्माचे हे चक्र आता इतके सुलभ झाले होते की सामान्य माणूसही आपल्या छोट्या कृतीतून पुण्य मिळवू शकत होता. महादेवांनी शनिदेवाला एक विशेष शक्ती दिली होती, ज्याच्या साहाय्याने ते भक्तांच्या कर्मातील वाईट प्रभावांना नष्ट करू शकत होते. या कथेने आता एक पूर्णत्व गाठले होते, जिथे महादेव आणि शनिदेव यांच्यात एक घट्ट नाते निर्माण झाले होते. शनिदेव आता महादेवांचे सर्वात प्रिय आणि निष्ठावान सेवक बनले होते, कारण त्यांनी कर्माच्या न्यायात भक्तीचा समावेश केला होता. जगाला आता हे समजले होते की जरी साडेसातीचा काळ कठीण असला, तरी तो कर्माच्या शुद्धीकरणासाठी एक वरदान आहे. कैलासावरचा तो आश्रम आता एक तीर्थक्षेत्र बनले होते, जिथे शनिदेवाने महादेवांची परीक्षा घेतली होती. लोक तिथे जाऊन आपल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची प्रार्थना करत होते आणि शांत मनाने घरी परतत होते. महादेवांच्या या लीलेमुळे शनिदेवांची प्रतिमा एक कडक न्यायाधीश म्हणून बदलून ती एक दयाळू देवतेची झाली होती. भक्तीच्या या धारेत आता कोणतीही अडचण नव्हती, कारण प्रत्येकाला कर्माचे महत्त्व कळून चुकले होते. शनिदेव आता आकाशात चमकत असताना एखादे दीपस्तंभासारखे वाटत होते, जे दिशाहीन भक्तांना कर्माचा योग्य मार्ग दाखवत होते. महादेवांनी शनिदेवांना दिलेले ते वरदान आता मानवासाठी एक सुरक्षा कवच बनले होते. साडेसातीचा काळ आता भीतीचा उरला नव्हता, तर तो एक आत्मचिंतनाचा काळ झाला होता. प्रत्येक जण आता आपल्या कामात प्रामाणिक राहू लागला होता, कारण त्यांना माहिती होते की शनिदेवाची नजर नेहमी त्यांच्या कर्मावर आहे. महादेवांनी शनिदेवाला साडेसातीचे हे गुपित जगाला सांगायला लावले होते, ज्यामुळे मानवांचे जीवन आता अधिक आनंदी झाले होते. कथेच्या या टप्प्यावर आता आपण त्या शांतीचा अनुभव घेत आहोत, जी कर्माच्या न्यायाने आणि भक्तीने प्राप्त झाली आहे. शनिदेव आणि महादेवांचे हे नाते आता विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात पूजले जात होते.
महादेवाने शनिदेवाला सांगितले की आता तू निर्भय होऊन तुझे कार्य करत राहा आणि भक्तांच्या कर्माचे रक्षण कर. शनिदेवाने पुन्हा एकदा महादेवांना नमस्कार केला आणि ते अंतराळात आपल्या स्थानावर परतले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मानवाच्या कर्माची नोंद घ्यायला सुरुवात केली. पण आता त्यांच्या कामात एक वेगळीच गोडी होती. महादेवांनी आपल्या ध्यानाचा भंग केला आणि ते कैलासाच्या शिखरावर जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्ती होती, कारण त्यांनी एक महान कार्य पूर्ण केले होते. विश्वात आता सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते आणि भक्तीची गंगा अविरत वाहत होती. कथेच्या या प्रवासात आपण महादेवांची सहनशीलता, शनिदेवांचा न्याय आणि भक्तीची शक्ती पाहिली. आता आपली ही कथा एका सुंदर समाप्तीकडे निघाली आहे, जिथे आपण कर्माच्या या महानाट्याचा सारांश घेणार आहोत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा, कारण तुमच्या भक्तीनेच ही कथा जिवंत राहिली आहे. आपण आता या कथेच्या अंतिम टप्प्याकडे वळत आहोत, जिथे सर्व पात्रे आपल्याला जीवनाचे सार सांगणार आहेत. कैलासाच्या त्या अथांग शांततेत जेव्हा 7:30चा तो काळ पूर्ण झाला, तेव्हा निसर्गात एक अपूर्व चैतन्य पसरले होते. जणू संपूर्ण सृष्टीने महादेवांच्या त्या संयमाचा आणि शनिदेवांच्या त्या न्यायाचा सत्कार केला होता. महादेवांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपात येऊन शनिदेवांकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून एक प्रेमाची धार वाहिली, जी केवळ भक्तांनाच कळू शकते. त्यांनी आपला हात शनिदेवांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला की जे कोणी भक्तिभावाने तुझे स्मरण करतील, त्यांच्या आयुष्यातील संकटांचे डोंगर तू कष्टाने नाही तर मायेने दूर करशील. शनिदेव हे ऐकून भावूक झाले आणि त्यांनी महादेवांना विनवणी केली की या कर्माच्या खेळात माझे नाव नेहमी आपल्या चरणांशी जोडलेले राहू दे, कारण न्याय हा तुमच्या आशीर्वादाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. महादेवांनी हसून संमती दिली आणि सांगितले की यापुढे प्रत्येक शनिवारी जे कोणी तुझे पूजन करतील आणि महादेवांचे नाम घेतील, त्यांच्या घरी सुख आणि शांतीचा वास असेल. त्या शेतकऱ्याच्या गावात आता आनंदाचे भरते आले होते, कारण शनिदेवांच्या कृपेने सुकलेली शेते पुन्हा एकदा हिरवीगार झाली होती आणि गरिबीच्या सावटातून तो शेतकरी बाहेर पडला होता. गावकरी आता दरवर्षी त्या आश्रमात एकत्र येत आणि महादेवांच्या आणि शनिदेवांच्या जयघोषाने कैलास दुमदुमून टाकत. महादेवांच्या या लीलेने ही सिद्ध केले की काळ कितीही कठीण असला तरी ईश्वरावरील श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नये, कारण ईश्वर संकट देतो ते आपल्याला घडवण्यासाठी आणि आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी. शनिदेव आता आकाशात एका स्थिर ताऱ्यासारखे तळपत होते, जे प्रत्येक मानवाला त्यांच्या कर्माचा आरसा दाखवत होते. महादेवांनी नंदीला बोलावून पृथ्वीवरील मानवांना हे संदेश देण्यास सांगितले की भक्ती हाच कर्माचा खरा मार्ग आहे आणि या मार्गावर चालणाऱ्याला कधीही भीती वाटणार नाही. संपूर्ण विश्वात आता भक्तीची एक नवीन पहाट झाली होती, जिथे कर्म हे ओझे नसून एक ईश्वरी सेवा बनले होते. महादेवांच्या त्या झोपडीचे आता एका मोठ्या मंदिरात रूपांतर झाले होते, जे आजही भक्तांसाठी एक प्रेरणास्थान आहे. लोक तिथे जाऊन आपल्या चुकांची कबुली देतात आणि शनिदेवांच्या साक्षीने महादेवांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतात. शनिदेवांनी दिलेले ते वचन आजही पाळले जाते, कारण ते महादेवांच्या आशीर्वादाने सिद्ध झाले होते. 7:30 म्हणजे केवळ दुःख नसून ती जीवनाची एक अशी परीक्षा आहे, जिथे आपण स्वतःला अधिक चांगले बनवतो. महादेवांनी शेवटी शनिदेवाला निरोप दिला आणि ते कैलासावर आपल्या ध्यानात पुन्हा विलीन झाले. विश्वाचे चक्र आता पूर्वीपेक्षा अधिक गतीने आणि आनंदाने फिरू लागले होते. तर आजची ही भक्तिमय कथा आपल्याला शिकवते की कर्माच्या न्यायाला तुम्ही मुळीच घाबरू नका, तर त्याला आपल्या जीवनाचा आधार बनवा. महादेवांच्या कृपेने आणि शनिदेवांच्या न्यायी दृष्टीने आपले जीवन अधिक पवित्र आणि यशस्वी होईल. हाच या कथेचा मुख्य उद्देश आणि संदेश आहे. भक्तीच्या या प्रत्यक्ष धारेने आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवला आहे आणि यापुढेही तो मिळत राहणार हे आम्ही तुम्हाला सांगतो, कारण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आपण आज ही एक पवित्र कथा पूर्ण अजून देखील केलेलीच आहे, जी आपल्या मनाला भरभरून अशी शांती, त्याच पद्धतीने बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारी ठरेल. हे भक्तीचे नाते असेच कायमचे राहो आणि आपण प्रत्येक वेळी अशा दैवी कथांच्या माध्यमातून ईश्वरांच्या जवळ पोहोचत राहूया. कर्माच्या न्यायातच ईश्वराची करुणा दडलेली असते, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या कर्माने नेहमी आनंदी राहा. महादेवांच्या स्मरणाने आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सदैव सुखमय हो. हीच आजच्या कथेची खरी गोड नक्कीच कहाणी आहे आणि गोडी देखील आहे. धन्यवाद.